बंजारा समाज आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे। येत्या 9 नोव्हेंबर रोजी मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर बंजारा समाजाचा भव्य मेळावा आयोजित केला जाणार आहे। या मेळाव्याद्वारे समाजाकडून आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारवर दबाव आणण्याची रणनीती आखली जात आहे। मुलुंड येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत बंजारा समाजाचे नेते एकत्र आले होते आणि 9 तारखेच्या मेळाव्याची रूपरेषा या बैठकीत ठरवण्यात आली। माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे पुत्र निरंजन नाईक यांनी देखील या आरक्षणाच्या लढ्यात उडी घेतली आहे। बंजारा समाजाने सरकारला इशारा दिला आहे की जर आरक्षणाची मागणी मान्य केली नाही तर येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मतदान न करता नोटाचा पर्याय वापरला जाईल। हे बघा, रिझर्वेशन हे एवढं इझी गोष्ट नाही। ह्याला पुष्कळचा इंटेलेक्च्युअली विचार करावा लागतो। ह्याच्यात पुष्कळशे अडचणी आहे। ते काय अडचणी आहे एक्झॅक्टली मला माहिती नाही। ते माझ्यापेक्षा फार अभ्यासू लोक आहे आमच्या समाजात, ते तुम्हाला बेटर सांगू शकतील। माझा मुद्दा, माझा रोल काय इकडे तेवढा मी तुम्हाला सांगू शकतो। माझा रोल एवढाच आहे की माझे वडील वसंतराव नाईक त्यांचं एक अर्धवट स्वप्न होतं की बंजारा समाज एकत्रित यावा आणि रिझर्वेशन त्यांना दिलं गेलं पाहिजे, पण तो काही कारणाने होऊन नाही राहिला। तर मी कुठल्याही माझ्या माध्यमाने मी एवढंच म्हणेन, सगळे जे लोक आहे, हे बघा, नेतृत्व कोण करतो या लढाईमध्ये, या चळवळीत, ते इम्पॉर्टंट नाही। इम्पॉर्टंट फक्त आरक्षण मिळणं आहे। मला नेतृत्वाची बिलकुल गरज नाही, मला त्याच्यात इंटरेस्ट नाही, पण आरक्षण हा गंभीर मुद्दा आहे आणि ह्याला गांभीर्याने लोकांनी पाहावंच लागेल। कारण की जर तुम्ही आला, आणि मी तुम्हाला प्रेसवाल्यांना थँक्यू बोलीन आधी, फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही वेळात वेळ काढून आला इकडे, पण जर तुम्ही आला आणि तुम्ही कंडिशन गोरग्रामीण भागाचं पाहिली तर तुम्हाला कळेल की रिझर्वेशनची गरज आहे की नाही। पण अनफॉर्च्युनेटली ते होऊन नाही राहिलं आणि त्याच्याकरता आमचा प्रयास चालू आहे। आणि हेच माझ्या वडिलांचं स्वप्न साकार करायला मी माझ्यामधून जी काही थोडी बहुत मदत होऊ शकते त्याच्याकरता मी आलो आहे सहकार्य करायला। नाही, आज ही जे महत्त्वपूर्ण बैठक झाली मुंबईमध्ये, ती याच्यासाठी झाली की जो पुढचा लढा आहे तो आम्हाला अधिक तीव्र करायचा आहे आणि याच्यासाठी मुंबईमध्ये शिवाजी पार्क दादरमध्ये जो आम्ही 9 तारीख डिसाईड झालेली आहे त्याप्रमाणे 9 तारखेला मोर्चाचं आयोजन आहे। त्या ठिकाणी आम्ही असा ऐतिहासिक असा मेळावा होईल बंजारा समाजाचा की ज्याच्यामुळे संपूर्ण देश त्याची दखल घेईल, आपल्या केंद्र सरकारसुद्धा दखल घेईल, अशा प्रकारचं आज निर्णय झालेला आहे। शिवाय आज महत्त्वाचं म्हणजे आज आमचे देवतुल्य वसंतरावजी नाईक यांचे सुपुत्र आज आम्हाला जॉईन झालेलं आहे। आम्हाला शक्ती प्रदान करण्यासाठी ते या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेणार आहेत। त्यामुळे त्यांनाही आपल्या समोर आणायचं होतं। आज आम्हाला अत्यंत आनंद झालेला आहे की आम्हाला नाईक साहेबांच्या रूपाने परत त्यांचं नेतृत्व लाभलेलं आहे आणि वसंतराव नाईकांचं जे अधुरं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी निरंजन नाईक हे पूर्ण ताकदीनिशी आमच्या सोबत आले आहेत आणि पूर्ण त्यांचा आशीर्वाद आहे, पूर्ण मार्गदर्शन या आंदोलनाला मिळणार आहे।